नमस्कार मंडळी, आज तुम्हाला घेऊन आलोय एका खास आठवणीत। हा ब्लॉग आहे माझ्या बहिणीच्या गावी, जिथे आहे तिचं छानसं कौलाचं घर, आजूबाजूला मोकळं वातावरण आणि खास म्हणजे जुनी विहीर आणि सुंदर अशी बाग। हा ब्लॉग मी थोडा आधी शूट केला होता, पण आज शेअर करताना त्या दिवसाच्या आठवणी एकदम ताज्या झाल्या। निसर्ग, घराची शांतता आणि बागेतली सुंदर झाडे, सगळं काही तुमच्यासोबत शेअर करायला फार छान वाटतंय। चला तर मग सुरुवात करूया आजच्या निसर्गरम्य प्रवासाला। आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच आम्ही भेटेल तिथून शेवडी शोधत आहोत। शेवड्याची भाजी आम्हाला संध्याकाळी माझी बहीण बनवून देणार आहे। मग आम्ही शेवडी पण थोडी शोधली आणि अनिकेत आहे तो तिकडे शोधत आहे। तर चला तुम्हाला मी माझ्या बहिणीची बाग आणि आजूबाजूचा परिसर दाखवते। हे जे घर आहे हे शेतावरलं घर आहे आणि राहायला आहे ते तिकडनं आहे। तुम्हाला मी संध्याकाळी दाखवेनच। तर इथे बाग बघा किती मस्त आहे। आंब्याची झाडं, पेरूची झाडं, फणस पण आहेत। नंतर भरपूर झाडं आहेत, झाडांची गर्दीच गर्दी आहे। बघू शकता मस्त हिरवळ, झोका आहे। इकडनं बघा केळी आहेत मस्त, 2 केळीला लागलेत बघा, आलेले आहेत, झालेले आहेत 2 केळी मस्त। आणि ही आहेत अडूची पानं। बाजूला भरपूर झाडं आहेत। ती आली मावशी छोटूला घेऊन, ते झोपले। आणि हा माझा भाऊ ज्याच्यासोबत आहे आरू, आणि हा माझा दादा आहे। दादाशी जा, दादाशी जा, चाल चाल जा, उतर दे, दादाशी जा। इकडे बघा फुलांची बाग आहे, मोगरा मस्त फुललेला आहे इकडे आणि भरपूर झाडं आहेत। बघू शकता मोगऱ्याला फुलं भरपूर आलेली होती तेव्हा, आम्ही जेव्हा बहिणीच्या घरी गेलेले तेव्हा। हा बघा अनिकेतने शेवडी शोधून आणली, किती आणली बघूया आता आपण। हा आहे अनिकेत, घेऊन आला। ही आहे परिधी, माझ्या दादाची पोरगी, आणि ही आहे छोटी दादाचीच, आणि ही वहिनी माझी बहीण। आणि हे बघा जांभू किती, ही माझी आत्या, भरपूर जांभू होते बघा, मस्त टगारी भरून ठेवलेली आहे। त्यावेळेस भरपूर लागलेली होती, तुम्ही वरती पण बघू शकता, खूप जांभू लागलेली होती त्यावेळेस। हे बघा वरती तुम्हाला दिसत असतील। ही आहे प्राची, बघा गावाकडे पोरी केस त्यांची आंघोळी झाली आताच म्हणून ते केस सुट्टे सुट्टे फिरवतात, त्या तिथं दोघी खेळतात। मज्जाच मज्जा आहे यांची। आजूबाजूचा निसर्ग, तेव्हा पाऊस आलेला होता पण जास्त नाही, मस्त वातावरण होतं आणि हे खेळत आहे त्याच्यावर। हे बघा तिघी पण।
अनिकेत घेऊन आला शेवडी, बघा किती मस्त। हे माझ्या बहिणीचा मुलगा अजय, त्याच्यासोबत आरू मस्ती करतो। जांभूळ खुडून खुडून देतो खायला वरच्या वरच। निर्वाणी दरगाह भक्तीने जीवन आम्ही आलो आता तिकडनं बहिणीच्या घरी। तिथे दिक्षू बघायला त्यात खेळते आणि आता बहिणीने शेवळीची भाजी बनायला घेतली, तर ती सोलून कापून घेतली। कापून झाल्यानंतर त्याने चुल्हावर ठेवली, म्हणजे आधी उकळून घेतली, मस्त शिजवून घेतली। त्याच्यासाठी काकड आणि हे बघा गावठी कोंबडीचं चिकन बनवायला घेतलेलं आहे चुल्ह्यावर मस्त। आणि शेवड्यासाठी ही काकड मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं, ती मस्त कुटून त्याच्या बिया काढून घेतल्या आणि नंतर ती सोबत टाकून मस्त शिजवून घेतलं आधी। हे बघा चिकन बनवायला घेतलेलं आहे मस्त। आणि भाजी झाल्यानंतर सगळेजण बसलो मग। तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच। तुम्हाला कसं वाटलं आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।